नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. त्यानिमित्त विज्ञानावरची एक कविता. हे विज्ञाना तुझी पाऊले पडती पुढे पुढे, हे विज्ञाना तुझी पाऊले पडती पुढे पुढे, बघता बघता करशी निष्प्रभ जे काल आम्ही कल्पिले. भल्या भल्यांनी परिश्रमाने कठीण ज्ञान मिळविले, भल्या भल्यांनी परिश्रमाने कठीण ज्ञान मिळविले, सहजीना कळले त्यांना ज्ञान मौक्तिक चमकले. भौगोलिकते ज्ञान असो वा असो अणुरेणूंचे, भौगोलिकते ज्ञान असो वा असो अणुरेणूंचे, खगोलातील ग्रहगोलांना गवसणी घालण्याचे. इंटरनेट आणि डिजिटलाने आयुष्य किती बदलले, इंटरनेट आणि डिजिटलाने आयुष्य किती बदलले, अविश्वसनीय असे काहीसे सहज हाती गवसले. वैद्यकीय ज्ञानाचे झरेच फुटती मानवहितासाठी, वैद्यकीय ज्ञानाचे झरेच फुटती मानवहितासाठी, बायोमेडिकल रिसर्च फलदायी जीवनदानासाठी. जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक्स या शाखा अपरिमित, जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक्स या शाखा अपरिमित, निसंशय दाविती तुम्हा शुभ भविष्य अकल्पित. अनुभूती हो आनंदाची ही आस मानवाची, अनुभूती हो आनंदाची ही आस मानवाची, बायोकेमिस्ट्री म्हणून होतसे प्राणी मात्रांस हिताची. प्रगत होतसे मानव जीवन अनन्यसाधारण, प्रगत होतसे मानव जीवन अनन्यसाधारण. नमन असावे शास्त्रज्ञांना हे शास्त्रांचे वरदान, नमन असावे शास्त्रज्ञांना हे शास्त्राचे वरदान. ही कविता सादर करणारी कवयित्री नुसतीच कवयित्री नाही तर शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट मैत्रीण आज आपल्याकडे आली आहे. चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. नमस्कार, गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आहे 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन आणि म्हणून गोष्ट तिचीमध्ये आपली आजची मैत्रीण जी आलेली आहे ती एक सायंटिस्ट आहे. यांचं नाव आहे सुचित्रा सुधीर अवचट. तुमचं गोष्ट तिचीमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. सुचित्रा ताईंबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे 1958 साली सुरू झालेलं DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांची एक प्रयोगशाळा पुण्यात आहे. ARDE आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या संस्थेमधल्या या सायंटिस्ट जी म्हणजेच असोसिएट डायरेक्टर म्हणून ह्या पदावरनं निवृत्त झालेले आहेत. तर आपण त्यांच्याविषयी आता जाणून घेऊया. तर मला सांगा, मुळात तुम्ही पुण्यातल्या आहात का, कुठलं माहेर शिक्षण वगैरे? मी ॲक्च्युली पुण्यामध्येच प्रभात रोडला राहत होते. माझं नाव मंगला ताटके माहेरचं. अच्छा. आणि माझे वडील पुण्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन होते. मध्ये ससून डिपार्टचं जे पहिलं डिपार्टमेंट सुरू झालं ऑर्थोपेडिक्सचं, त्याच्यात ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. अच्छा. आणि माझी शाळा किंवा कॉलेज सगळं जवळपास होतं आणि त्यावेळेला प्रभात रोडचा परिसर शांत होता. त्यामुळे आम्ही एक शांत बालपण अनुभवलं. विमलाबाई गरवारे आणि आबासाहेब गरवारे कॉलेज, आणि इथून आमची सगळ्या विषयांचं जे एक चांगलं ज्ञान प्राप्त झालं त्याच्यासाठी मला असं नेहमी वाटतं की आमच्या शिक्षकांचा खूप मोठा सहभाग होता. अच्छा. आणि तुम्हाला बहीण भाऊ वगैरे कोण कोण? माझी एक मोठी बहीण, एक धाकटा भाऊ, आणि मोठी बहीण शारदा बर्वे, ती काउन्सिलर आहे. मी सायकोलॉजीमध्ये MA केलेलं होतं आणि ती काउन्सिलर आहे. आणि धाकटा भाऊ बरेच वर्ष भारताच्या बाहेर होता. तो सॉफ्टवेअर मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट आहे आणि आता तो पुण्यात असतो. आणि तुमची फॅमिली काय जॉईंट फॅमिली होती का?
तुम्ही 4-5 जण राहत होते? नाही, इथे माझ्या आजोबांचा खूप मोठा बंगला त्यांनी प्रभात रोडला पूर्वी विकत घेतला 1954 साली. त्यामुळे आमचा खूप मोठा बंगला होता आणि आमची जॉईंट फॅमिली होती. खूप मोठी फॅमिली होती. त्यामुळे आम्हाला मोठ्या फॅमिलीमध्ये एक समजूतदारपणा लहानपणापासून होता असं म्हणावं लागेल. कारण वडील खूप शिस्तीचे होते आणि आई सगळ्यात मोठी वहिनी या सगळ्या भावंडांची, ज्या मोठ्या फॅमिलीतली, आणि समजूतदार आणि सहनशील आणि कष्टाळू प्रेमळ असं तिचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे प्रॉबेबली आम्हाला लहानपणापासून एक ते बाळकडूच मिळालं की समजूतदारपणे सगळ्यांशी राहायला हवं. तुमचं शिक्षण वगैरे गरवारे कॉलेजला झालं, मग त्याच्यानंतर काही नोकरी वगैरे केली का? मी BSc केमिस्ट्री केलं तिथे. मायक्रोबायोलॉजी पण होता माझा सबसिडियरी, मला इंटरेस्ट होता म्हणून. आणि मग त्यानंतर मी लगेचच खरं म्हणजे MSc केमिस्ट्री करायची माझी इच्छा होती. पण त्यावेळेला मी योगायोगाने मी लायब्ररी सायन्स, जे बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स म्हणून तेव्हा जो युनिव्हर्सिटीचा कोर्स होता, पुणे युनिव्हर्सिटीचा 1 वर्षाचा कोर्स होता, तो मी जॉईन केला. आणि तिथे मी युनिव्हर्सिटीत त्यावेळेला मी पहिली आले. आणि लगेचच आम्हाला HEMRL, आताच HEMRL म्हणजे हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी, जी DRDOची आहे, त्याच्यामध्ये मला जॉब मिळाला. आणि तो ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट म्हणजे सगळ्यात ज्युनियर पोस्टचाच होता. पण तो इतक्या लगेच मिळाला की माझी इच्छा असून मी MSc सुरू नाही केलं. आणि तिथे जॉईन झाल्यावर लगेच मला असं लक्षात आलं की तिथे MScला रिकॉग्निशन आहे पुणे युनिव्हर्सिटीला. म्हणजे तुम्ही तिथे पण ज्युनियर असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, म्हणजे तिथूनच सायंटिफिक असण्याचं तुमचं हे सुरू झाला प्रवास, सायंटिस्ट असण्याचा. बरोबर आहे, सुरू झाला. आणि बेसिकली घरामधलं सुद्धा वातावरण सायंटिफिक अशासाठी होतं की माझे सगळे काका उच्च शिक्षित, बहुतेक सर्व सायन्स आणि टेक्नॉलॉजी शिकलेले, आणि एक घरामध्ये मोकळेपणा असा होता की पूर्णपणे वाद घालायला चालत असे. असं नाही की तुम्ही हा प्रश्न विचारू नका किंवा कुठल्याच प्रकारची अशी लिमिटेशन आम्हाला कधी नव्हती. त्यामुळे एक ऑब्जेक्टिव्हली मोकळा विचार करायची प्रॉबेबली पद्धत लहानपणापासूनच ती तयार झाली असावी. आणि त्यानंतर मग मी MSc केलं. पार्टली बाय रिसर्च, तिथे HEMRLलाच स्कोप होता. युनिव्हर्सिटीची डिग्री मिळत असे, तिथून मी MSc केलं. आणि त्याच वेळेला पॅरलली मग मी जर्मनचा एक डिग्री, इक्विव्हॅलंट टू डिग्री, डिप्लोमा इन लिटरेचर नावाचा 4 वर्षाचे कोर्सेस. अरे बापरे, म्हणजे हे सगळं नोकरी करत असताना, पहिली 4 ते 5 वर्ष मी हे सर्व करू शकले. आणि त्याच्यात पण 4 वर्ष मी जर्मनमध्ये युनिव्हर्सिटीत पहिली आले होते. म्हणजे ह्यातनं मला अजून एक जाणवलं की एवढं शिकल्या आहेत नोकरी करता करता, वडिलांनी तेव्हा तुमच्या लग्नाची वगैरे घाई नाही केली? नाही, कारण घरामध्ये असं कधीच नव्हतं की म्हणजे शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्व होतं. घरातलंच त्यांच्या बाळकडून जाणवलं की अदरवाईज मुलगी ग्रॅज्युएट झाली की त्या काळात लगेच लग्नाचंच बघायचंय आणि एवढं शिकून दिलं. आणि अजून एक ह्याच्यात सांगता येईल म्हणजे मुलगा किंवा मुलगी हा भेदभाव पण आमच्या घरांमध्ये आम्हाला कधीही जाणवला. अरे वा, तो एक चांगलाच प्लस पॉइंट म्हणता येईल. कारण आपण अजूनही बघतो की घराघरांमध्ये ह्या गोष्टी अजूनही आपल्याला दिसतात. आता आमची गोष्ट म्हणजे आता मी 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आहे, त्यामुळे तरी सुद्धा असं कधी जाणवलं नव्हतं. बरोबर आहे. मग तुमचं लग्न कसं काय ठरलं किंवा कुठे काय? माझ्या बरोबरच माझी ओळख होती सुधीर अवचट, जे ते पण सायंटिस्ट म्हणून निवृत्त झाले. ते HEMRLला सायंटिस्ट होते. कमाल. ते DRDO मध्येच, म्हणजे DRDOचीच ती लॅब होती ज्याच्यात मी आधी 13 वर्ष काम केलं. आणि आमची ओळख होती. मग लग्न ठरवून झालं. पण एक सांगण्याचं म्हणजे बेसिकली की ते पण केमिस्ट्री MSc आणि एकाच प्रकारची म्हणजे सायंटिफिक ॲटिट्यूड घरामध्ये, त्यामुळे आम्हाला चालू ठेवता येईल असं. पार्टनर छान मिळाला, इक्वली आवड असलेला. आणि त्यांना अशा प्रकारे म्हणजे की स्वतःचाही चांगला प्रोग्रेस होत राहायला पाहिजे, तसाच आपल्या बायकोचाही तसाच प्रोग्रेस व्हायला पाहिजे, असं एक चांगली ॲटिट्यूड पहिल्यापासून त्यांची होती. अरे वा, चांगलं. हे बघायला मिळत नाही आपल्याला फारसं. आणि मग मुलं बाळ वगैरे काय तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. आणि एक मोठा सिद्धार्थ, धाकटी राधिका, दोघंही आता कॅलिफोर्नियामध्ये सेटल झाले. आणि त्याचा जॉर्जिया टेक म्हणून अटलांटाची युनिव्हर्सिटी आहे, टॉपर युनिव्हर्सिटीज पैकी एक आहे. तिथे त्यांनी मटेरियल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये PhD केलं. अरे बापरे. आणि आता तो ॲपलमध्ये
डिस्प्ले डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो. अच्छा अच्छा. आणि मुलगी जी आहे तिने MS युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा ॲट मिनियापोलिस, तिथे तिने MS इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम मध्ये केलं. आणि ती आता इंटेलमध्ये काम करते. अरे वा. जावई पण तिथूनच MS झालेले होते त्याच विषयात आणि ते कॅलिफोर्नियामध्ये क्वालकॉम मध्ये काम करतात. आणि माझी सून जी आहे ती अमेरिकन आहे, एमिली, आणि ती फिजिशियन असिस्टंट आहे तिथे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ती काम करते. रिसर्च कॅन्सर सेंटरला ती काम करते. आणि खूपच स्वभावाने चौघही जण चांगले राहतात एकमेकांबरोबर प्रेमाने. मला खूप छान वाटतं. दोघांनी एक एक मुलगा आहे. अरे वा. 2 नातू आहेत. छान, सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे आपल्याला त्याचा काही फारशी काळजी करावी लागत. बरोबर आहे आता. आणि तुम्ही सासरी आलात तेव्हा मग कोण, जॉईंट फॅमिलीच होती? आमची जॉईंट फॅमिली होती. माझे सासू सासरे आणि दीर जाऊ, त्यांचा मुलगा एक म्हणजे माझा पुतण्या, आणि माझी 2 मुलं. असं आम्ही जवळजवळ 25 वर्ष एकत्र राहिलो. आणि 2 मजली घर बांधलं होतं आम्ही आणि तिथे सगळे मिळून राहायचो आणि एकमेकींना मदत करायची. दोघीही आम्ही जावांची एक जी पद्धत होती त्यामुळे आमचं कधी कुठल्याही त्या पण नोकरी करायच्या. त्या पण नोकरी करायच्या. अकाउंट्स मध्ये होत्या, डिफेन्स अकाउंट्स मध्ये. अच्छा. आणि म्हणजे मला घरात मुलांची अशी काळजी करावी लागली नाही, कारण सासू सासरे मुलांकडे पाहू शकले. निर्धास्तपणे ऑफिसच्या कामामध्ये लक्ष घालू शकलो. बरोबर. त्याच्याच बरोबर हार्डवर्क तसं दोघींनाही भरपूर पडलं. पण ते आता मागे गेले दिवस आणि तेव्हा आपण त्या उत्साहाने करत राहतो, ते काही बरोबर फार जाणवलं नाही. लहान असतो आपण, उत्साह असतो, पण नोकरी पण करायची आणि एवढं शिक्षण पण साईड बाय साईड घेतलं, हे जास्त कौतुकाचं आहे. शिक्षण आहे. ह्याच्याबरोबर आम्हाला पुढच्या ज्या प्रमोशनसाठी परीक्षा पण द्याव्या लागल्या. अच्छा. म्हणजे त्याचाही अभ्यास आम्हाला असायचा. म्हणजे बरं. किती वर्ष होतात HMRL ला? HMRL ला मी 13 वर्ष होते. आणि तिथे मी, आपण लायब्ररी सायन्स म्हणतो, पण ते इन्फॉर्मेशन सायन्स हा प्रकार हळूहळू वाढत गेला. कारण लायब्ररी म्हणजे पुस्तकं असा जो भाग होता, त्याचा हळूहळू इन्फॉर्मेशन म्हणजे छोटा छोटा माहितीचा भाग, की जो अनेक प्रकारे आता आपण बघतोय कम्प्युटरायझेशन झाल्यावर, की तऱ्हेतऱ्हेची छोटी छोटी माहिती असते. तशी आपल्या विषयामधली, एक्सप्लोजिव्ह मधली, प्रॉपेलंट्स मधली ही जी माहिती आहे ती कुठे किती मिळू शकेल, तेव्हा कम्प्युटरायझेशन नव्हतं. आणि त्यावेळेला हाताने ती माहिती म्हणजे शोधून काढणे, पुस्तकांमधनं शोधून काढणे, जे हवी ती स्पेसिफिक माहिती इंडेक्सिंग म्हणायचो आम्ही त्याला, इंडेक्सिंग करणे आणि मग ती नंतर अवेलेबल करून दिली. आणि ह्याच्याच बरोबर जी मोठी मोठी डॉक्युमेंट्स किंवा मोठे मोठे रिपोर्ट्स, मोठी मोठी आर्टिकल्स असायची विषयांच्या रिलिव्हन्सची, तर ती तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट करायची आणि सगळ्या सायंटिस्ट पर्यंत ती माहिती पोहोचवायची. असं काम माझ्याकडे सुरुवातीपासून होतं. आणि ह्याच्यामध्ये मग असं होतं की सिनियर होते ते नेहमी मला ड्राफ्टिंगसाठी ॲडिशनल काम द्यायचे, की तू ड्राफ्टिंग कर. आणि मला नेहमी वाटायचं की अरे माझं दुसरं खूप काम राहिलं आहे. ते म्हणायचं नाही, ड्राफ्टिंग खूप चांगलं झालंच पाहिजे. आणि खरोखर आत्तापर्यंत म्हणजे मी जी सिनियर पोस्टपर्यंत मला जेव्हा जेव्हा काही काम करायला लागलं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की ड्राफ्टिंग उत्तम असेल. अरे वा. आणि त्याच्यामुळे कुठलाही आपण काही प्रपोजल दिलं आहे, तर आता मी नंतर आपण बोलूया की ज्याच्यामध्ये मोठी लायब्ररी आम्ही बनवली, ह्या सगळ्यामध्ये प्रपोजल्स कशी पुटअप करायची हा फार मेजर भाग असतो. आणि त्याच्यासाठी हा सुरुवातीपासूनच्या कामाचा खूप उपयोग झाला. बरोबर. आणि ते डॉक्युमेंटेशनच्या अंडर हे सगळं कव्हर होतं. लँग्वेजेस तुमच्या पहिल्यापासूनच चांगल्या होत्या? हा, लँग्वेजेस आम्हाला पहिल्यापासून चांगल्या होत्या. आणि शाळेमधले जे शिक्षक होते त्यांचं खरोखर आम्ही म्हणजे अजूनही आम्ही ऋणी आहोत असा शब्द मला वापरायला आवडेल. कारण त्यांनी जी पेपर, पुस्तकातल्या आपण ज्या वह्या असतील, पेपर्स असतील, त्याच्यात एकही लाल खूण असता कामा नये असा त्यांचा दंडक होता. आणि मग 10वी-11वीच्या सुमाराला आमचं तितकं परफेक्ट म्हणायचं त्याला, बरोबर, पण तेवढी भाषा ती परफेक्ट होत गेली. त्याचा कायम उपयोग झाला. बरोबर. मुलांसाठी सुद्धा उपयोग झाला, की मुलांनाही आम्ही त्यांच्या जेव्हा भाषा पाहत होतो आम्ही, तेव्हा मला अगदी म्हणजे कटाक्ष असे की नाही, तुमचं बरोबर म्हणजे बरोबरच पाहिजे. बरोबर. त्यामुळे एकूण व्याकरण मुलांचं शाळांमध्ये उत्तम करणं हे एक हेतू कायम मनी ठेवलेला होता. हे जास्त महत्वाचं आहे, कारण एवढं पालक लोक बघत नाहीत आणि असं नोकरी वगैरे चालू असेल तर नाहीच जमत हे सगळं डिटेल एवढं बघायला. हो, बरोबर. चांगलं आहे की तुमच्या दोन्ही मुलांच्या पण त्यामुळे लँग्वेजेस चांगल्या आहेत. मुलांच्या लँग्वेजेस, मुलांच्या शाळेमधले प्रगती आणि पुढे सुद्धा त्यांची जी सायंटिफिक ॲटिट्यूड होती ती पण मला वेगळी काही अशी डेव्हलप करावी लागली नाही. मे बी आमच्या दोघांच्या बॅकग्राऊंडमुळे किंवा माझ्या शाळेपासून आणि बाहेरपासून असलेली जी एक वृत्ती होती सायंटिफिक थिंकिंगची, ती मुलांमध्ये आपोआपच
आलेली बरोबर आहे. आहे. म्हणजे जसं तुमच्या लहानपणी तुम्हाला फ्रीडम मिळालं काही विचारायला हे करायला, हो. तसंच तुमच्या मुलांना पण मिळालं असणार. हो, मुलांनाही द्या. म्हणजे तसं आता हल्लीच्या आपण बघतो मुलं जास्त इंडिपेंडंट आहेतच आमच्या आईपेक्षा. पण आता कित्येकदा असं होतं की मीच मुलांकडनं खूप गोष्टी शिकते. इतकी ती आता इंडिपेंडंट बरोबर थिंकिंगची आहे. मुलं आहेत. आता मला सांगा, ARD मध्ये जेव्हा तुम्ही आलात 13 वर्ष HMRL ला होतात. मग ARD आलात तेव्हा तुम्ही काय पोस्टवर होतात? हां, इथे इंटरनल आमच्या डिपार्टमेंट परीक्षा असतात आणि त्याच्यातनं अपियर होऊन तुम्हाला सिनियर पोस्टला जाता येतं. सायंटिस्ट बी ची पोस्ट असते. पण ऍक्च्युली मी जेव्हा सायंटिस्ट बी झाले तेव्हा एक डायरेक्ट पोस्ट निर्माण झालेली होती आणि अच्छा. ती UPSC सारखी ती पब्लिश होऊन यायची आणि त्यातनं आम्ही ऍप्लिकेशन करायचो. बर त्यातनं मला ती पोस्ट मिळाली 1992 मध्ये बर आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 27 वर्ष तिथे काम केलं ARD मध्ये, बर जिथे सायंटिस्ट बी पासून माझ्या करिअरची सुरुवात होती. बरोबर. म्हणजे अगदी ज्युनियर सायंटिस्ट टू हो सायंटिस्ट जी म्हणजे असोसिएट डायरेक्टर पर्यंत हो. तुम्ही पोहोचलात. हो तर इथला तुमचा काय आम्हाला खास अनुभव, कारण हे जे क्षेत्र आहे जिथे छोट्या छोट्या तोफा शस्त्रास्त्र बनवली जातात, डेव्हलप केली जातात, हो इतकं इंटरेस्टिंग आणि खूप जबाबदारीचं महत्वाचं सगळं आहे हे. हो. खूप अभिमान वाटतोय की एवढ्या मोठ्या ह्याच्यात तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्ट पर्यंत काम केलं. इथे मला सांगायला आवडेल की ARD ची लायब्ररी ही पहिल्यापासून खूप चांगली लायब्ररी म्हणता येईल, कारण हा विषय जो आहे वेपन टेक्नॉलॉजी, आर्मामेंट्स या विषयावरची सगळीच्या सगळी तेव्हापर्यंत अवेलेबल असलेली रिपोर्ट्स, पुस्तकं, तेव्हा प्रिंटेड बद्दल आपण बोलतो, हो पण त्यामुळे ती अवेलेबल होती आणि ती चांगली लायब्ररी होती. तसंच HMRL ची लायब्ररी पण उत्तम लायब्ररी होती, ज्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्स अँड प्रॉपेलंट्सच्या सगळ्या गोष्टी मी 13 वर्ष होते, त्यामुळे आम्ही असं म्हणता येईल की पूर्ण लेटेस्ट माहिती आम्ही तिथे विकत घ्यायचो. प्रोक्युअरमेंट म्हणतो आपण त्याला, ती करायचो. आणि ARD मध्ये आल्यानंतर असं झालं की जी ऑटोमेशन आहे, कॉम्प्युटरायझेशन आहे, या सगळ्या गोष्टी तेव्हा सुरू झाल्या. नेटवर्किंग त्याच्या पाठोपाठ सुरू झालं आणि या सगळ्या गोष्टी करताना आमचंही करिअर त्याचबरोबर पुढे गेलं. हा योगायोग म्हणावाच लागेल, कारण आम्ही समजा 10-20 वर्ष आधीच्या स्टेजला असतो ते आम्ही करू शकलो नसतो. आम्ही जेव्हा करू शकलो तेव्हा मग आम्ही ऑटोमेशन केलं. लायब्ररीची सगळी पुस्तकं, त्याला बिब्लिओग्राफिक डेटा म्हणायचं, की पुस्तकाबद्दलची माहिती, ऑथर, टायटल, ह्या गोष्टी पहिल्यांदा सगळ्या घालू शकतो. मग हे तुम्ही शिकलात कुठे? आम्ही हे काम करता करता शिकलो. वेगळे कोर्सेस छोटेसे 1-2 आठवड्याचे कोर्सेस आम्ही केले ऑफिसमधनं, पण बाकी मग सगळे हे आम्ही आपलं आपलं शिकलो. आणि माझ्या टीम मध्ये अशी मंडळी होती काही काही की जी त्या विषयामध्ये स्वतःच्या इंटरेस्टनी किंवा काही कोर्सेस करून एक्सपर्ट होती त्याच्यामध्ये, तेव्हा त्यांचं पण हळूहळू मदत आम्हाला होत गेली. मुख्य म्हणजे माझी टीम जी होती नेहमी हार्डवर्किंग टीम मला मिळाली आणि एक गोल ओरिएंटेशन सारखं आपण ह्याला म्हणायला पाहिजे की सगळ्यांना मिळून एक चांगलं काम करायचंय. तर ते असं की एक लेटेस्ट इन्फॉर्मेशन लोकांना पोचली पाहिजे, मिळाली पाहिजे. आणि ऑटोमेशन केल्यानंतर असं झालं की लोकांना इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरवरती मिळायला लागली, म्हणून एक लेवल एक काम आपलं करून झालं असं म्हणता येईल. मग इश्यू, रिसीट, ह्या बेसिक प्रोक्युअरमेंट ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होऊ लागल्या. त्या झाल्यानंतर पुढे असं झालं की नेटवर्किंग आलं आणि डिजिटल लायब्ररीज, डिजिटल याचा अर्थ आपल्याला आता माहिती आहे की सगळी इलेक्ट्रॉनिक माहिती, तर डिजिटल फॉर्म मध्ये ही पुस्तकं यायला लागली. शिवाय रिपोर्ट जे आमच्याकडे जुने होते 1945 सालापासूनचे विषयांचे, आपल्या विषयांचे, ते आपण डिजिटाईज करून घेतले. काही बाहेर कॉन्ट्रॅक्ट ठेवून घेतले आणि हे डाउनलोड जे करायला लागलो आम्ही रिलेव्हंट माहिती, ती पण आम्ही काही सबस्क्राईब करायचो, काही पैसे भरून घ्यायचो, काही फ्री मिळायची, असं सगळं करून आम्ही ते डिजिटल लायब्ररी तयार करू शकलो. खूप मोठं काम आहे कारण हे. हो, आणि ते 2005 मध्ये आपण म्हणू शकतो की डी स्पेस नावाच्या एका सॉफ्टवेअर मध्ये ती घालून आम्ही डिजिटल लायब्ररी तयार केली. तेव्हा सुद्धा माझ्याकडे असा स्टाफ होता की जो एलिजिबल होता हे करायला. आणि त्यामुळे मी हे म्हणू शकते की मी काही ठरवू शकले आणि त्यांनी मला सगळ्यांनी टीमवर्क म्हणून चांगलं काम सपोर्ट केला, कारण हे काम एका दुसऱ्याचं नाहीच, एक टीमचंच आहे. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की ही सगळी माहिती ARD मध्ये जवळजवळ 500-600 कम्प्युटर्स मध्ये डायरेक्टली विथ पंच ऑफ अ की तुम्हाला मिळू लागली. त्यामुळे लोकांनाही दिसतं ना की तुम्ही हे काम करून दाखवलं, बरोबर. त्यामुळे तुम्हाला एक क्रेडिबिलिटी मिळते की नाही, आता हे करून दाखवणारे आहेत तर अजून त्यांना सपोर्ट पण मिळतो. बरोबर. सिनियर्सचा सपोर्ट अशा वेळेला मिळतो तुम्हाला, कारण की त्यांना ते आउटपुट दिसतं. बरोबर. तुमचं आता हे सगळं कॉम्प्युटराईज चालू होतं, डॉक्युमेंटेशन आणि सगळं, तर मग तुम्हाला अजून काय जबाबदाऱ्या दिल्या?
ह्यानंतर मी सायंटिस्ट एफची पोस्ट मला मिळाली आणि त्याच्या आधी मी ISO 9001 मध्ये ऑडिटर म्हणून काम करत होते आणि खूप वर्ष मी 10 वर्ष ऑडिटरचं काम केलेलं होतं. त्यामुळे विषयांमधलं मला चांगलंच माहिती झालेलं होतं. तर ISO 9001चं बेसिक असं की डॉक्युमेंट व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू डॉक्युमेंट. म्हणजे कसं जे तुमचे प्रोसेसेस आहेत कामांमधले छोटे छोटे सुद्धा म्हणजे तर ते तुम्ही जर लिहून काढली तर तुम्हाला माहिती आहे की हे प्रोसिजर तुम्ही अशा पद्धतीत करणार. आता वेपन ॲम्युनिशन यांची डिझाईन्स, मोठी कामं, प्रोजेक्ट्स असतात, प्रोजेक्टच्या सगळ्याचं मॅनेजमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी करताना हे सगळं डॉक्युमेंट केलेलं तुमच्या हातात तयार पाहिजे. आणि ते जे मॅन्युअल असेल त्याप्रमाणे तुम्ही केल्यानंतर डू व्हॉट यू डॉक्युमेंट म्हटलं की तुम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवायला हवं की मी हे केलंय. आणि मग असं केल्यानंतर त्याला एक सिस्टमॅटिक पद्धत येते कामाची आणि तुमच्या कुठल्याही त्याच्यामध्ये मिस होत नाहीत, स्टेप्स चुकत नाहीत आणि मग तुमचे रिझल्ट चांगले येतात. तर म्हणून हे ISO 9001 उपयोगी पडतं. आणि मग मला त्यांनी डेप्युटी मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह अशा 2 पोस्ट असतात. त्याच्यातला मला डेप्युटी मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्हची पोस्ट दिली. सायंटिस्ट एफ मी झाले तेव्हा आणि मला सिनियर होते ते एक मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह होते, पण ते पुढे डायरेक्टर झाले 3 वर्षांनी. तेव्हापासून मला मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्हची पण पोस्ट दिली गेली. आणि त्याच्यासाठी मग ARD एक खूप मोठी लॅब आहे. 700, 800, 1000 अशी मंडळी काम करत असतात आणि 52 डिव्हिजन्स आहेत ARD मध्ये. त्याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनला ही सगळी प्रोसिजर्स नीट फॉलो होतात ना आणि त्याचा रिव्ह्यू हे पाहणं हे MRचं आणि DMRचं काम असतं. म्हणजे तुमच्या अंडर 52 डिव्हिजन्स होत्या? माझ्या अंडर डिव्हिजन्स नव्हत्या, कारण त्या सगळ्यांना आपापला डिव्हिजनल हेड असतो. पण त्यांनी ते प्रोसिजर फॉलो केलं की नाही हे पाहण्यासाठी ऑडिटिंग करायचं असतं. ऑडिटिंगची रिस्पॉन्सिबिलिटी असते ती मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्हची असते. मोठंच आहे हे, 52 लोकांकडे बघायचंय. हो, आणि हे हेडक्वार्टरकडनं कंपल्सरी आहे की तुम्हाला ते सर्टिफिकेशन असलं पाहिजे. सर्टिफिकेशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे सगळं फॉलोअप करावाच लागतो आणि तो केल्यावर त्याला म्हणायचं की ISO 9001 कंप्लायन्स होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी असते. आणि दर 6 महिन्यांनी एक मीटिंग घेऊन डायरेक्टर पर्यंत हे सर्व पोचवायचं असतं की ही सिच्युएशन आज ISO 9001 ची प्रत्येक डिव्हिजनची आहे. मग तिथे कुठे कोणी समजा कमी पडतंय, कोणाकडनं काही प्रॉब्लेम आहेत तर ते दाखवायचे असतात. त्याच्यामुळे असं होतं की मॉनिटरिंग सारखं एक काम करावं लागतं तुम्हाला, किंवा त्याला ऑडिटिंगच म्हणतात. ते माझ्याकडे होतं. आणि अजून एक मेजर डिव्हिजन दिली गेली म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिव्हिजन. अरे बापरे. प्रोजेक्ट मॉनिटरिंग डिव्हिजन असंच आहे, कारण प्रोजेक्ट मॅनेजमेंट आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे डिव्हिजनल हेड्स होते की जे आपली कामं पाहत असतात आणि ती खूप केपेबल मंडळी असतात. असं नाही की त्यांच्यावर कोणाची मॉनिटरिंगची गरज नसते, पण एका ठिकाणी सगळी माहिती मिळायला हवी आणि त्या प्रोजेक्टचा प्रोग्रेस डायरेक्टरपर्यंत पोहोचवतो जेव्हा आपण, किंवा तेव्हा हेडक्वार्टर्सचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांनी अशा प्रोसिजर्स ठरवल्या की लॅब टू लॅब काय काम होतंय ते हेडक्वार्टरपर्यंत पण रिव्ह्यू गेला पाहिजे. मग हेडक्वार्टर रिव्ह्यूसाठी ती माहिती तयार एका ठिकाणी ठेवायला लागायला लागली. म्हणून तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिव्हिजन जो होती, मॉनिटरिंग डिव्हिजनची होती, ती माझ्याकडे दिली. अरे बापरे. आणि मग तिथे आम्ही सॉफ्टवेअर घेतलं, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर घेतलं. त्याच्यामध्ये पण ARD मध्ये ठिकठिकाणी जी माहिती होती प्रोजेक्ट रिलेटेड ती एका ठिकाणी आणायला त्यामुळे उपयोग झाला, मदत झाली. आणि ती एका ठिकाणी आता आली. म्हणजे ॲज अन एस्टॅब्लिशमेंट तुमचं काय इतक्या वर्षांचं काम काय आहे, 50 ते 60 वर्षांचं, ते सगळं तुम्हाला एका ठिकाणी दिसू शकायला लागलं. आणि ते आधी नव्हतं, त्यामुळे ते एक मला म्हणता येईल की मला चांगलं काम करायला मिळालं. हो, म्हणजे खूप मोठं काम करून ठेवलंय तुम्ही खरं तर. हो, जे पुढच्या सगळ्या पिढ्यांना आणि अजून अनेक वर्षे लोकांना उपयोगी पडू शकतं. हो, आणि अजूनही ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिव्हिजन, प्रोजेक्ट मॉनिटरिंग डिव्हिजन उपयोगी पडलीच आहे सगळ्यांना, कारण की अजूनही ते काम तसं करतच राहावं लागतं. रिव्ह्यूज साठी ते अप टू डेट ठेवावंच लागतं. बरोबर आहे. पण मग हे सगळं तुम्ही पुढच्या लोकांना शिकवलं का हे सगळं? हा, अशा वेळेला पण माझ्याकडे अशी मंडळी होती, सायंटिस्ट होते की ज्यांच्याकडनं हे आउटपुट मला करायला मदत मिळाली. आणि मग सगळ्यांनी मिळून ते काम पुढे नेलं. आणि मी स्वतः सुद्धा या विषयावर पूर्ण अभ्यास केला, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अभ्यास मी केला आणि मग हे सगळं इम्प्लिमेंट करू शकले. बरोबर आहे. म्हणजे ही एवढी लोक तुमच्या हाताखाली असणार, हजारोच म्हणेन मी तर, या सगळ्यांबरोबर टॅकल करायचं आणि प्रत्येकाकडनं गोड बोलून काम पण करून घ्यायचं, वेळप्रसंगी ओरडायचं पण, हे कसं काय तुम्ही करायचा? हा प्रश्न तुम्ही खूपच छान विचारलाय. कारण पहिल्यांदा एक सांगायचं म्हणजे ही सगळी मंडळी माझ्या हाताखाली होती असं म्हणता येणार नाही, पण एक 70-80 पर्यंत
3-4 डिव्हिजन्स मिळून माझ्याकडे तेवढी मंडळी रिपोर्टिंग होती. आणि त्याच्यात सुद्धा माझ्या इमिजिएट सायंटिस्ट होते की जे त्यांच्या अंडरच्या लोकांचं काम पाहायचे. पण ISOमुळे आणि प्रोजेक्ट मॉनिटरिंगमुळे मला सर्व लोकांबरोबर डीलिंग करायला लागायला लागलं काही वर्ष, म्हणजे 5 ते 6 वर्ष. आणि नंतरची अजून टोटल 10-1 वर्ष माझी 9 सालापासून 19 सालापर्यंत या सगळ्या पूर्ण ARD मधल्या वेगळ्या वेगळ्या डिव्हिजन्समध्ये माझं काम असे, त्यांच्याबरोबर माझं काम असे. आणि एक माझ्या लक्षात आलं होतं की माझ्या छोट्या जे अगदी लायब्ररीच्या डिव्हिजनपासून आणि नंतर सुद्धा, की तुम्हाला जर गोल ओरिएंटेशन असेल, तुम्ही जर ठरवलं असेल, जसं ISOमध्ये पण एक असतं की तुम्ही हे काम करायचं, हे ऑब्जेक्टिव्ह ठेवायचं. दर 6 महिन्याची ऑब्जेक्टिव्ह ठरवायची. त्या ऑब्जेक्टिव्ह ठरवण्यासाठी तुम्ही काय प्रोसिजर वापरणार, काय प्रोसेस करणार ते लिहायचं. आणि त्यानंतर ते झालं पूर्ण की नाही ते दाखवायचं आणि करायचं पूर्ण. तर हे जर तुम्ही आपल्या टीमपर्यंत पोहोचवू शकलात, तुमचा हेतू जर तितका व्यवस्थितपणे त्यांच्यापर्यंत पोचला, तुमची ऑब्जेक्टिव्ह पोचली, की मग आणि त्यांच्याकडनं ती कामं करायची कॅपॅसिटी असली, नसली तर तुम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ शकता आणि मग नंतर त्या लेवलला पूर्ण काम करू शकणं, हे छोट्या डिव्हिजनपासून मी पाहिलेलं होतं. त्यामुळे मोठ्या जास्तीच्या डिव्हिजन जेव्हा अजून 2-3 डिव्हिजन्स माझ्याकडे आल्यावर जेव्हा जास्ती लोक तुमच्याकडे रिपोर्टिंग होती, तेव्हा सुद्धा एक पाहायला लागतं की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आणि हे म्हणजे सिनियरचं किंवा लिडरचं एक स्किलच म्हटलं पाहिजे की कोणाची कसं कुठल्या शब्दात सांगितल्यानंतर त्या माणसाला ते बरं वाटतंय काम करायला. असं म्हटलं जातं की माणूस हाताने नाही काम करत, माणूस मनाने काम करतो. तर तसं आहे की तुम्ही त्यांची स्वतःची ती इच्छा झाली पाहिजे की मी चांगलं काम करीन. आणि मग अशा पद्धतीने मला प्रत्येकाशी वेगळं डीलिंग असते. मला असं वाटतं म्हणूनच मला HR डिव्हिजन पण डील केली होती. शेवटची 6 वर्ष मी HRचा पण हेड होते. आणि HRची पण लोक, माझी जी टीम होती ती खूप चांगलं काम करायची. आणि प्रत्येकाला हेच होतं म्हणजे की एक गोल ओरिएंटेशन, पुन्हा पुन्हा मी शब्द वापरते, पण त्याची गरज होती, म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह ठरवून ते पूर्ण करणं. आणि ते सगळ्या टीमला तसं वाटणं. मग तुम्हाला जर असं वाटलं की माझ्या आणि ह्या व्यक्तीमध्ये कन्फ्लिक्ट आहे, तर ते व्यक्तिगत लेवल चे ठेवू शकलं पाहिजे तुम्ही. बरोबर आहे. कामामध्ये ते येता कामा नयेत. आणि मग अशा वेळेला काय होतं की सिनियर्सनाच असं ठरवायला लागतं की तुमचा इगो तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे. लोकांना असं वाटू शकतं की फारच लिनियंटली वागले, हे तर काय कोणाला रागवत नाहीत, पण कोणाला मी कधी रागवायला मला गरजच पडली नाही. कारण गोड बोलून काम करून घेतलं पाहिजे. आपला गोल तुम्ही म्हणताय तसं तो डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांशी वागून खूप अवघड गोष्ट असते ही. आणि मग HR मध्ये पण असं झालं की जे वेगळ्या वेगळ्या डिव्हिजन्स म्हणणं, जे काय यंगस्टर्स असायचे त्यांनाही काही इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स असायचे, तर ते 1-to-1 डिस्कशनसाठी येऊ लागले. मग त्यांनाही मी काही चांगले, माझ्या दृष्टीने चांगले सल्ले देऊ शकले. आणि पुष्कळ जणांनी असं म्हटलं, त्यांचा छोटा कन्फ्लिक्ट असायचा, पण माझ्याशी डिस्कशन झाल्यावर ते म्हणायचे, मॅडम ह्याचा आम्हाला आता इतर ठिकाणी पण खूप उपयोग होतोय. मला माझ्या एका स्वभावातला माझा हा दोष मला कळला की ज्यामुळे मी माझ्या घरी सगळीकडे मी इम्प्लिमेंट करू शकीन. कारण एकतर हे सगळे वेल एज्युकेटेड आणि खरोखरच हुशार मंडळी आमच्या ऑफिसमध्ये आहेत, व्हेरी वेल एज्युकेटेड सगळेजण आहेत. त्यामुळे हुशार होते, बुद्धीनी चांगले होते, ह्याच्यामध्ये संशयच नाही. पण ते इम्प्लिमेंटेशन करायला पण तुम्हाला बदल करावा लागतो, तुमच्या मानसिकतेत बदल करावा लागतो. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सगळ्यांना आपण नेहमी प्रयत्न करून सांगतो. त्यामुळे छोटे मोठे कन्फ्लिक्ट झाले तर त्याचा विषय तिथल्या तिथे सोडून देऊन पुन्हा आपण चांगलं काम करायचं हे ठरवायला लागलं. तुमच्या ह्या अख्ख्या कारकिर्दीमधली एखादी छानशी आठवण किंवा एखादी मेमोरेबल घटना असं काय आहे का? ह्या HRच्या बाबतीतच असं झालं की मी जेव्हा 19 साली 6 वर्ष झाली रिटायर झाले मी, तर त्यावेळेला मला अगदी क्रिटिकल खूप मंडळी असतात, त्याच्यापैकी अगदी क्रिटिकल असलेल्या सुद्धा एका व्यक्तीने मला, सिनियर मोस्ट नाही म्हणता येणार, पण सिनियर व्यक्तीने सांगितलं की तुम्ही जसं ज्युनियरशी चांगलं डील केलं तसं तुम्ही सिनियरशी पण चांगलं डील केलं आणि कुठेही त्यामुळे HR खूप स्मूथली चाललं. तर हा मला एक वाटतं की हे म्हणजे गोल्ड मेडलच असतं आपल्यासाठी. कारण डे टू डे मध्ये आपण एवढा प्रयत्न करत असतो की आपलं वागणं मिस इंटरप्रिट होऊ नये, दुसऱ्याची कामं व्यवस्थित होत आहेत ना ते तशीच पुढे जावीत, किंवा आणखी त्यांना मोटिवेशन मिळावं, तर हे यामुळे मिळत असतं. त्यामुळे ते एक मला क्रेडिट वाटतं. बोलताना तर आपण म्हणतोच ना की काय बोलायचंय हे एकदा ठरवल्यानंतर कसं बोलायचंय हेही फार महत्वाचं आहे की तुम्ही कुठले शब्द त्याच्यासाठी वापरता, कुठला टोन त्याच्यासाठी वापरता. मी असं म्हणत नाही की दरवेळेला माझा तो बरोबरच आला असेल, कित्येकदा असं झालं असेल की कोणी त्याच्यामुळे हर्ट झालं असेल, पण हेतूतः नव्हतं आणि
ऑफिशियल कामामध्ये हे होत असताना बरं. शेवटी तुमचा एकच ऑब्जेक्टिव्ह होतं आणि ते पूर्ण करायचं होतं. बरोबर. टीम वर्क म्हणून चांगला उपयोग होऊ शकला या टेंडन्सीचा. एक अजून हे जे होतं आपलं महत्वाचं म्हणता येईल की आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, याच्यासाठी वेपन टेक्नॉलॉजी, ॲम्युनिशन टेक्नॉलॉजी ह्याची जी डेव्हलपमेंट चालते, तर बेस्ट लायब्ररी बिल्डिंग असावी. कंटेंट वाईज आपली लायब्ररी खूप चांगली आहे, आधीपासून होती, आम्ही नंतर खूप वर्ष प्रयत्न करून ती आणखी वाढतच नेलेली आहे, पण त्याची एक उत्तम बिल्डिंग असावी अशी इच्छा होती. आणि असं एक इन्फॉर्मेशन सेंटर फॉर आर्मामेंट टेक्नॉलॉजी हे आम्ही डेव्हलप करू शकलो. आणि मला असं वाटतं हे जे काही ड्राफ्टिंग आहे किंवा जसं पुटअप करता त्याचं एक कशा पद्धतीत पुटअप करायचं ते आहे, त्याच्यानंतर सिनियर्सचा सपोर्ट होता की ज्याच्यामुळे मग ह्या गोष्टी होऊ शकल्या. हेडक्वार्टर्सपर्यंत सँक्शन घेणं, या सगळ्या ज्या काही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स असतात त्याच्यामध्ये, तर त्या होऊ शकल्या आणि एक उत्तम लायब्ररी आपल्याला मिळू शकली. आणि असं मला वाटतं की उद्या जेव्हा आपण कोणीच नसतो सर्व्हिसमध्ये किंवा मे बी आणखी 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी, पण ही कायमची फॅसिलिटी ARD मध्ये निर्माण होऊ शकली. आणि तिथे नेटवर्किंग पूर्ण केलेलं आहे, सगळी डिजिटल लायब्ररी आहे, आपापल्या डिव्हिजन्समध्ये बसून लोक सगळी माहिती काढू शकतात. शिवाय तिथे आलं तर रिसर्च माइंडेड जर लोक असली, तिथे बसून एका जागी स्वतःचं काम स्वतःच्या कॅरलसाठी बसून करू शकतात. आणि ते तिथेच ठेवून उद्या जरी गेले तरी तसंच्या तसं त्यांच्यासाठी ते टेबल ठेवू शकतो आपण. अशा प्रकारच्या फॅसिलिटीज केल्या. त्याच्याचबरोबर HRच्या क्लासरूम्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात एक अशीच ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम केली. त्याच्यामध्ये ती पण खूप चांगली सोय उपलब्ध झाली. आणि डायरेक्टरचं त्यावेळेला ही 2013 ते 15 ही बिल्डिंग तयार झाली, 15 साली पूर्ण झाली. म्हणजे सेपरेट बिल्डिंगच तुम्ही केली आहे. एक वेगळंच इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून बिल्डिंग तयार झाली. त्याच्यातच HR दिल्यामुळे तिथे जेव्हा एज्युकेशनल कोर्सेस असतात तेव्हा इन्फॉर्मेशन सपोर्ट लागतो, पुस्तकं लागतात, म्हणून मग तेव्हाच्या डायरेक्टरांचं हे म्हणणं होतं की ती दोन्ही एकत्र असायला हवीत. म्हणून मग तिथे क्लासरूम, व्हिडिओ क्लासरूम, त्याचं काय नाव वगैरे, मग त्याचं इन्फॉर्मेशन सेंटर फॉर आर्मामेंट टेक्नॉलॉजी, ह्याच्यामध्ये HR डिव्हिजन ठेवली की जिथे ट्रेनिंग पण होत असतं. अच्छा, असं वाढवून त्याचं एक एक्सटेन्शन आधीपासूनच. हे खूपच मोठं काम आहे, कारण एवढी तुम्ही दिल्लीवरनं परमिशन मागून हे करून केलंय. हो. आणि त्याच्यानंतर मॉनिटरिंग पण टाइम टू टाइम होईपर्यंत व्यवस्थित होते ना, याच्यासाठी 3-1 वर्ष चालू असे. आणि 15 साली ती लायब्ररी पूर्ण झाली. तुमच्याच ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही ही बिल्डिंग बांधली, त्यालाच ICAT म्हणता का? हा, त्याचं नाव आम्ही इन्फॉर्मेशन सेंटर फॉर आर्मामेंट टेक्नॉलॉजी म्हणून ICAT असा शॉर्ट फॉर्म केला त्याचा. पण मग किती बजेट वगैरे तुमचं कसं काय एवढं सँक्शन झालं, एवढं मोठं केलं तुम्ही? हो, ऍक्च्युली ह्याचं एक 8-9 कोटीपर्यंत बिल्डिंगची किंमत होती. पण खूप टर्मिनल्स, वेगळे वेगळे नेटवर्किंग आणि जी पुस्तकं ठेवायची जागा किंवा बसण्याची जागा ह्या सगळ्या कम्फर्टेबल होतील. आणि बाहेरच्या बाजूला ग्रीनरी, लॉन्स आणि अशा प्रकारे पण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही वाचत बसलात तर आनंदाने एक चांगलं फिलिंग येईल तुम्हाला बाहेरच्या ग्रीनरीचं. आणि ह्या पद्धतीत ती बिल्डिंग केली. आणि बजेट हे जरा हायर आहे, पण हेडक्वार्टर्सकडे आपण ते कन्व्हिन्स करू शकलो. मुख्य डायरेक्टरपर्यंत कन्व्हिन्स झाल्यावर पुढचं काम त्यांच्याकडनं असतं की त्यांनी पुटअप करून कन्व्हिन्स करणं, तसं ते होऊ शकलं. त्याच्यामुळे नाही, मस्त काम केलंय. कारण तुम्ही म्हणलात तसं की पुढची 20-30 वर्ष लाईफ लॉंग लोकांना हे उपयोगी पडणार आहे. आता तुम्ही मगाशी म्हणलात की 2019ला तुम्ही निवृत्त झालात, पण मग तुम्हाला पुन्हा आता ऑफिसमध्ये काही कारणाने बोलवलं जातं? हो, म्हणजे आमच्याकडे 2 केडर्स असतात. एक सायंटिफिक केडर असते, ज्याला पोस्ट सायंटिस्ट असतात, आणि दुसरी एक टेक्निकल ऑफिसर म्हणून केडर असते. तर त्या 2 वेगळ्या वेगळ्या इंटरव्ह्यू बोर्ड्स असतात. हेडक्वार्टर ते इंटरव्ह्यू बोर्ड्स बनवतं, आणि त्याच्यामध्ये मग मला मेंबर म्हणून इंटरव्ह्यू बोर्डवर बोलवलं जातं. आता जवळजवळ 5 वर्ष मी जाते त्या बोर्ड्सवरती. कधी कधी दिल्लीला किंवा कधी कधी पुण्यात पण त्यांचं सेंटर आहे, DRDOचं सेंटर आहे, त्याच्यामध्ये हे इंटरव्ह्यूज होतात. पण मग त्या लोकांना जे काय विचारायचं असतं तुम्हाला, तर त्याचं तुम्हाला अपडेट्स असतात का तुमच्याकडे? ऍक्च्युली नसतात अपडेट्स, आपल्याला स्वतःला थोड्याशा पाहाव्या लागतात. म्हणजे मग मी आता आपण असं आहे की ह्या सिच्युएशन मध्ये गुगलमध्ये आपण खूपशा नव्या गोष्टी मिळवू शकतो. त्याच्यामुळे मी अशी हा प्रश्न मला येत नाही, मी अपडेट ठेवते स्वतःला. अरे वा. त्यामुळे इंटरव्ह्यू बोर्डवरती मला प्रश्न काही पडत नाही, कसं करू किंवा असा प्रश्न पडत नाही.
आणि मग आता तुमचं निवृत्तीनंतरचं काय असतं शेड्यूल, काय करता सध्या? आता मला असं वाटतं की पहिलं शरीर माध्यम खलु धर्म साधनम, त्याच्यामुळे तब्येत आपली साठीनंतर नीट ठेवणं हे फार महत्त्वाचं काम आहे. कारण आपल्याला जर काय करायचं असेल तर पहिली तब्येत चांगली असावी लागते. तर त्यामुळे मी योगासन, प्राणायाम आणि रोजचं चालणं संध्याकाळी 1 तास आणि मेडिटेशन असा माझा रोजचा भाग असतो. त्याच्यात मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटतं की मेडिटेशनची मुख्य गरज म्हणजे मानसिक शांततेसाठी आपल्या सर्वांना गरजेची आहे. आणि आता आपण तरुण पिढीचं बघतो की ते पूर्वीपेक्षा आपण होतो त्याच्यापेक्षा त्यांना जास्ती कामं जास्ती आहेत किंवा कम्प्युटरमध्ये वरती जास्ती बसायचं किंवा बाहेर सुद्धा ट्रॅफिक या सगळ्याला तोंड द्यायचं शहरासारख्या ठिकाणी, आणि ह्याच्यात त्यांची मनःशांती त्यांना जर ठेवायची असेल तर नक्कीच ह्याचा उपयोग होतो. बरोबर. आणि तुमच्या अजून काय आवडी निवडी, हॉबीज? मी कविता करते आणि चित्र काढते, पोर्ट्रेट काढायची मला आवड आहे. कधी पोर्ट्रेट्स काढत असते. अच्छा. आणि बाकी आता फिरणं, कुठे कुठे गावाबाहेर जाणं, कधी ट्रिप्स करणं, अशा छोटी मोठी गोष्टींमध्ये असते. मला अजून एक सांगायला आवडेल की मी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटची मेंबरशिप घेतली. अरे वा. आणि मला वेद, उपनिषद, जुन्या जी आपली परंपरागत आलेली जे वाङ्मय आहे ते वाचायची आवड आहे, इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे मी तिथे मधून मधून जात असते आणि पुस्तकं तिथली वाचत असते. तिथेही जर मला लायब्ररीमध्ये काही सुधारणा आणखीन करता आल्या किंवा बदल त्यांनी सांगितलेले तयार असले, कारण तिथे वेगळ्या कमिटीज असतात, त्यामुळे जर मला तिथे स्कोप मिळाला तर मी तिथे इच्छा आहे काम करायला आवडेल. आणि तुम्हाला वाचनाची पण ओव्हरऑल आवड असणार तुमचं एकंदर बघता? हो, वाचनाची आवड म्हटलं तर मला ऍक्च्युली तुम्ही HR मगाशी जसं विचारलं तसं मोठ्या टीम्स बरोबर काम करताना तर जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला अजून ह्या गोष्टींमध्ये थोडा विषय समजून घ्यायला हवा, माणसाची सायकॉलॉजी समजून घ्यायला हवी, त्यावेळेला मग डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर रमा मराठे अशा काही सायकियाट्रिस्टची पुस्तकं मी त्यावेळी वाचली. आणि त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो, कारण अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात की माणूस विचार कसा करतो. त्यानंतर मग मला खूप फायदा झाला या गोष्टीचा. अच्छा. अरे वा. आणि तुमचं ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास झालाय तर ते पण बघता वगैरे का काही ज्योतिष? नाही, ऍक्च्युली कुणाच्या पत्रिका सल्ला म्हणून बघत नाही, पण मला लहानपणापासून आपण सर्वजण बरंच ऐकतो ह्या विषयावर आणि मला नेहमी वाटायचं की शनी मंगळ ह्याचे फायदे तोटे कोणाच्या पत्रिकेत कसे आहेत त्याच्यावर फार जास्ती प्रमाणात आम्ही ऐकायचो लहानपणापासून. म्हणून मला असं वाटलं की स्वतः आपण त्याचा थोडासा अभ्यास करूया. 1 वर्षाचा मी ज्योतिष विशारद कोर्स केलेला आहे, पुण्यामध्ये केलेला आहे, आणि त्यामुळे बेसिक माहिती आहे मला त्या विषयाची. आणि अगदी बघायला गेलं तर लहानपणी सेल्फ डिफेन्स म्हणून मला फार महत्त्वाचं वाटायचं. लहानपणी आम्ही जेव्हा सायकलीवरनं जायचो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आपल्याला कोणी त्रास देता कामा नये, ह्या कारणासाठी मी जुडोचा पण त्यावेळेला 1 वर्ष कोर्स केलेला होता. तेव्हा केलेला होता. चांगलं आहे. आणि कविता वगैरे अजून करता? हा, कविता अजूनही करते. आम्हाला एखादी ऐकवू शकाल का? ऐकू शकेन मी. स्त्रियांना बंधनं खूप असतात, कधी कधी ती जाचक असतात, तरीही त्यांच्या संसारावर खूप प्रेम असतं. ह्या विषयावर माझी एक छोटीशी कविता. हा रेशीम धागा का माझ्या गळ्यातला ताईत व्हावा, हे बंधन का माझा श्वास व्हावा, का नाकारू नये मी हे मनाचं अशक्तपण आणि होऊ नये मोकळी उंच भरारीसाठी. कधी कधी ही कारणं मी विचारते मलाच, पण त्यांची उत्तरं मला माहीत आहेत. माझा जटायू झालेला मला नकोय, नाही मी राहू शकणार या बंधनांशिवाय, कारण माझ्या भरारीचे पंख आहेत हीच बंधनं, माझ्या भरारीचे पंख आहेत हीच बंधनं.
तर आता आज आहे विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही आम्हाला सांगाल का? हो, मला असं वाटतं की आत्ता आपण जी समाजातली परिस्थिती पाहतो आहे तर त्याच्यामध्ये फार गरजेची गोष्ट म्हणजे सायंटिफिक ॲटिट्यूड ठेवणं. आणि सायंटिफिक ॲटिट्यूड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आधी एकतर ऑब्जेक्टिव्हली कुठल्याही गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्या अगदी शास्त्रीय तुम्ही लॅबमध्ये नाही पण प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑब्जेक्टिव्हली पाहिली की त्याच्यामधून तुम्हाला हे लक्षात येतं की तुम्ही त्याच्यावर काहीतरी ऑब्झर्वेशन करायला पाहिजे आणि त्या ऑब्झर्वेशन नंतर कन्क्लुजन आलं पाहिजे. आता ते कन्क्लुजन सायंटिफिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते रिपीटेड कन्क्लुजन येणं ही गरज असते. पण हे तुम्ही डे टू डे मध्ये सुद्धा ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि खूप वेळा असं होतं की सायंटिफिक ॲटिट्यूड्समुळे तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडत नाही. तर अंधश्रद्धा आपण जोपासता कामा नये हे आपण शास्त्रीय दिवस यासाठी नक्कीच म्हणू शकतो. अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की बायोलॉजी ऑफ बिलीफ म्हणून एक पुस्तक मी वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही अनेक गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही काम चांगलं करू शकता. हा जो भाग आहे विज्ञानाने सगळ्या गोष्टी आतापर्यंत प्रूव्ह केल्या आहेत असं आपण म्हणू शकत नाही. 100-200 वर्षापूर्वी ज्या गोष्टी नव्हत्या माहित त्या आज माहिती आहेत आपण बघतो. तसंच अजून 100-200 वर्षांनी काय असणार आहे हे आपल्याला आत्ता प्रूव्ह नाहीये. पण म्हणून आपण हे नाही म्हणू शकत की ते नाहीच आहे. ह्यासाठी जर कुणी विश्वास ठेवत असेल तर तो स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवायला हवा आणि ती श्रद्धा असते. म्हणजे सायंटिफिक ॲटिट्यूड म्हणजे अश्रद्धपणा असं नव्हे. बरोबर. तर हे एक ठेवून लोकांनी मनात ठेवायला हवं की श्रद्धा यासाठी असते की तुम्ही तुमची आत्मिक शक्ती श्रद्धेमुळे वाढवता आणि जेव्हा ज्या गोष्टी तुम्हाला हातात नाही तुम्हाला माहिती नाहीत त्याच्यासाठी तुम्ही त्या श्रद्धेने कुठलंही काम पूर्ण करता. बरोबर. आणि मग ते तुम्हाला चांगलं काम पूर्ण करता येऊ शकतं. हे छान आहे. हा दृष्टिकोन पण एकदम वेगळा आणि छान सांगितलात आजच्या दिवसाचा. कारण मला असं वाटतं की सायन्स आणि श्रद्धास्थान ह्याच्यात फारकत झाल्यासारखं झालेलं आहे. लोकांना वाटतं सायंटिफिक म्हणजे मग पूजा अर्चा श्रद्धा हे सर्व चुकीचं आहे. बरोबर. असं नाहीये. कारण ती तुमची शेवटी आत्मशक्ती आहे, तुमची मनशांती आहे. आणि तुम्ही एक बॉर्डर लाईन असते बौद्धिक, तुम्हाला माहिती नसतं की ती किती क्रिटिकल आहे पण ती असते. आणि जेव्हा तुम्ही बघता आपण अनेक गोष्टी आता ऐकतोय की ज्या केमिकल्स वरती आपली सगळी शारीरिक चालू असतात फंक्शन्स, तर ही जी चालू असतात ही तुम्हाला कळत नाही नक्की कशी चालतात. तसंच श्रद्धेचं आहे की श्रद्धेमुळे नक्की काय होतंय हे तुम्हाला माहिती नाही. आणि असे असंख्य साधू पुरुष संत होऊन गेलेत की ज्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला श्रद्धेमुळे तुम्ही खूप गोष्टी अचीव्ह करू शकता, पूर्णत्वाला नेऊ शकता. त्यामुळे स्वतःच्या मनशांतीसाठी आणि काम चांगलं करण्यासाठी श्रद्धेचंही महत्व आहे. बरोबर. म्हणजे विज्ञानात सुद्धा श्रद्धा ही हवीच. तर आपल्या ह्या गोष्टीची मधला एक शेवटचा प्रश्न असतो की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय, एका शब्दात आणि मग थोडं विस्तृत करून असं हवंय. नक्कीच. मला असं वाटतं की स्त्री म्हणजे आई. त्याचं कारण असं की जी सृजनशक्ती स्त्रीला दिलेली आहे, देवाने दिलेली आहे, नॅचरल जी तुमच्याकडे आहे, तर त्यानंतर एकदा तुम्हाला मूल झालं, बाळ झालं की त्यानंतर तुम्ही बघता की तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या मुलांच्या प्रोग्रेसवर असतं. शिवाय ती जी टेंडन्सी असते तुमची प्रत्येकासाठी एक वात्सल्यपूर्ण प्रेमाने बघण्याची एखाद्याकडे, किंवा इव्हन टीमवर्क मध्ये माझ्या हे लक्षात येत असते की प्रत्येकाकडे एक आपलेपणाने बघायची वृत्ती जी बाई जोपासू शकते, ती मला असं वाटतं की ती तिची खासियत आहे. म्हणजे ती तुम्हाला, मी हे नाही म्हणत की पुरुष हे करू शकत नाहीत, पुरुष हे करू शकतात, परंतु नैसर्गिकरित्याच स्त्रीला जी एक शक्ती दिलेली आहे त्यांनी ती मायेनी वागू शकते, ज्याला एम्पथी म्हणता येईल, ती जास्त प्रमाणात, इमोशनल इंटेलिजन्स म्हणता येईल, तो जास्त प्रमाणात तुम्हाला स्त्रीमध्ये दिसतो आणि उमजतच असतो तिला. आणि त्यामुळे तो त्या टीम वर्क मध्ये, लिडरशिप मध्ये पण तुम्हाला त्याचा फायदा होतो. छान व्याख्या सांगितली अगदी. तर गोष्ट तिची मध्ये तुम्ही आलात, मला खूप आनंद झालाय. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिवशी आल्या. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत होतात, भारतासाठी एवढं मोठं काम करणाऱ्या संस्थेमध्ये एक महिला सायंटिस्ट जी असोसिएट डायरेक्टर एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेली आहे, याच्याबद्दल खूप कौतुक, अभिमान तुमच्याबद्दल आहे.
धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून पण मला खूप छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.